नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काही धमाकेदार आणि जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. तर इकडे मात्र आता तिलोत्तमासमोर मेहेंदळेच्या घराच्या वारसाबद्दल जो काही इतिहास आता सावलीने लपून ठेवलेला आहे, तो आता इतिहास चक्क तिलोत्तमासमोर येणार आहे जगन्नाथच्या तोंडून. खरं जगन्नाथ एवढ्या सहजासहजी कसा काय तिलोत्तमासमोर त्याने तोंड उघडलं आणि कसं काय आता अबीरबद्दल आता त्याने तिलोत्तमाला सांगितलं, हे आपण सविस्तर पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता कुठं ना कुठं तिलोत्तमा सावलीला आणि सारंगला पुन्हा एकत्रित पाहते आणि तेव्हा आता तिलोत्तमाच्या मनात सावलीबद्दल प्रचंड राग येते. आता इकडे सावलीपर्यंतसुद्धा पोचलेलं असतं की कशाप्रकारे सारंगने तिला डिवोर्सचे पेपर पाठवले नव्हते, कारण हे चक्क तिला अमृताकडून माहिती पडलेलं असतं. म्हणून कुठं ना कुठं सावलीच्या मनात प्रेमाची पालवी फुटलेली असते आणि ती सारंगवर पुन्हा प्रेम करायला लागते, कारण अमृताने सांगितलेलं असतं की सारंगने लग्न केलेलं नाही आहे सावली, तो 8 वर्षात फक्त तुझा होता आणि तुझाच राहणार आहे. त्याने कधीही कोण्याही दुसऱ्या मुलीचा किंवा कोण्या बाईचा विचार केलेला नाही आहे आणि ओवी ही त्याला सापडलेली मुलगी आहे, हे त्याची मुलगी नाही आहे. हे सत्य आता अमृताकडून जेव्हा आता इकडे सावलीला माहिती पडते, तेव्हा मात्र सावली थोडीशी कुठं ना कुठं प्रेमात पडायला लागते पुन्हा आणि तिला असं वाटते की खरं सारंगचं लग्न झालेलं नाही आहे आणि वहिनीने सांगितलं आहे की सारंगने डिवोर्स पेपर पाठवलेलं नाही आहे आणि यामध्ये सर्वांमध्ये राजकुमारचाच हात असणार आहे. बस त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. पण आता तेव्हा सावलीने ठरवलं की जोपर्यंत मी या गोष्टीचा शोध लावत नाही की डिवोर्स पेपर नेमके कोणी मला पाठवले, तोपर्यंत मात्र हे सत्य मी आता सारंगला सांगणार नाही की अबीर हा तुझा आणि माझाच मुलगा आहे. पण इकडे मात्र आता प्रचंड या दोघांना सोबत बघून मात्र तिलोत्तमाला खूप प्रचंड असा राग आलेला असतो. म्हणून तो गुरुकुलमध्ये आता ती जाते म्हणजे सावलीला भेटण्यासाठी. तेव्हा आता गुरुकुलमध्ये सावली तर हजर नसते, कारण ती अबीरला घेऊन बाहेर गेलेली असते. तर तिला आता जगन्नाथ भेटतो. तेव्हा आता लगेच इकडे खूप चिडलेली अशी तिलोत्तमा आता जगन्नाथ समोर जाते आणि बोलते की जगन्नाथ, तुझ्या मुलीला सांभाळ आणि तिला सांग की माझ्या मुलाच्यापासून दूर राहायचं. माझ्या मुलाच्या आजूबाजूला तर ती आता पुन्हा मला दिसते ना, तर माझ्या एवढी वाईट बाई कोणीच नसणार आहे. तेव्हा जगन्नाथ बोलतो की तशीही तुझ्या एवढी वाईट बाई नाही आहेस गं. अगं, स्वतःच्या मुलाचा आणि सुनेचा जी बाई संसार मोडते ना, त्या बाई एवढं वाईट कोण असणार आहे. तेव्हा आता लगेच इकडे तिलोत्तमा जोरात ओरडते आणि बोलते की हे बघ, माझ्या घरी काय करायचं ना मला सांगू नको. आणि तू म्हणतास ना रे की तुझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे, मग ती परक्या माणसासोबत काय करते. खरंच ती चरित्रहीनच आहे. बरं केलं मी तिला काढून घरातून बाहेर काढलेलं आहे. त्यावर आता इकडे जगन्नाथ आता सावलीच्या चारित्र्यावर बोललेली तिलोत्तमावर खूप चिडतो आणि बोलते की तू काय तिचं चरित्र काढते गं. अगं, तिचे चारित्र्यावर तू जो काही हा डाग लावते ना, तो खोटा आहे. तिने आजपर्यंत कोणत्याही परपुरुषाबद्दल विचार केलेला नाही आहे. ती फक्त आणि फक्त तुझ्या सारंगची आहे आणि तिचं लग्न झालेलं नाही आहे. त्यावर आता तिलोत्तमा हसते आणि बोलते की अच्छा, हा अबीर कोण आहे मग? बिना लग्नाचा झालेला मुलगा आहे का? त्यावर आता लगेच जगन्नाथ बोलते की तू शांत हो, नाहीतर आता हा माझा हात मी तुझ्या कानाखाली मारणार. तिलोत्तमा, तू शांत हो आणि माझ्या मुलीच्या चारित्र्यावर बोलू नको. मी तुला आखरी वेळ सांगते. तेव्हा आता इकडे तिलोत्तमा बोलते की मग सांग ना, अबीर कोण आहे? तेव्हा आता आपल्या मुलीचे चारित्र्यावर बोललेल्या तिलोत्तमासमोर आता सावलीची शपथ ठेवत नाही आता तो म्हणजे जगन्नाथ. आता जगन्नाथ सरळ सांगते की हो, माझ्या मुलीचा आणि तुझ्या मुलाचा तो मुलगा आहे, तुझ्या मेहेंदड्या घराचा वारीस आहे. तेव्हा मात्र आता इकडे तिलोत्तमा जगन्नाथच्या तोंडून असं ऐकल्यावरती चकित होऊन जाते आणि एका क्षणासाठी हादरते. तेवढ्यातच तिथं सावली येते. सावली खूप आनंदित असते, कारण ती सारंगला भेटून आलेली असते आणि तिने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी लवकरच तिला सारंगला सांगायचं की अबीर हा तिचा
सावलीचा आणि सारंगचाच मुलगा आहे. तेवढ्यातच आता तिथं ती सावलीसमोर जाते तिलोत्तमा आणि बोलते की हे बघ, मी तर तुला आतापर्यंत खूप वाईट समजलेच होते, पण तू खूप खोटारडीसुद्धा आहेस गं. तुझी हिंमत तरी कशी झाली की माझ्या घरच्या वारसाला तू इथं ठेवून आमच्यापासून दूर ठेवतेस खरंच, पण आता मी असं होऊ देणार नाही. म्हणून आता लगेच इकडे अबीरचा हात ती तिलोत्तमा पकडते, त्याला जवळ घेते आणि चक्क घेऊन जाते मेहेंदड्यांच्या घरी. तर पाठीमागे आता सावलीसुद्धा अबीर करत करत मेहेंदड्यांच्या घरी पोचते. तेव्हा तिथं राजकुमार आणि सारंग, अमृता आणि मोनाली सर्व काही हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा आता असं अबीरला सोबत घेऊन आलेल्या सावलीकडे आणि तिलोत्तमाकडे सर्वजण बघतात. तेव्हा सारंग बोलते की आई काय झालं? तेव्हा आता लगेच इकडे तिलोत्तमा बोलते की तुला खूप विश्वास होता ना या सावलीवर. तेव्हा आता सारंग बोलते की काय झालं आई? आणि सावली तू इथं काय करते? आणि या अबीरवाळा तू काय करतेस? तेव्हा आता लगेच अबीर बोलते की मला या आजीने ना जबरदस्तीने इथे घेऊन आले, म्हणूनच आईसुद्धा मला घेण्यासाठी आलेली आहे. तेव्हा आता लगेच अबीरला ती बोलते की तू गप्प बस बाळा, आता तू कुठेही जायचं नाही, कारण मेहेंदळ्याचा वारीस तू आहेस, एकुलता एक वारीस तू आहेस. असं बोलल्यावर आता इकडे मात्र राजकुमार आणि मोनिका असते त्या हादरतात. आता मेहेंदळ्याचं वारीस चक्क तिलोत्तमा असं सांगते. तेव्हा त्या दोघांना आता खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता लगेच इकडे राजकुमारला काहीच भान राहत नाही आणि तो तिलोत्तमासमोर बोलते की नाही, काहीही झालं तरी असं नाही होऊ शकत. आतापर्यंत मी या सावलीला घरातून बाहेर काढण्यासाठी काय काही नाही केलं, डिवोर्स पेपरसुद्धा पाठवले आई, आणि आता चक्क तू तिच्याच मुलाला घेऊन येते आणि बोलते की हाच मेहेंदळ्याचा वारीस आहे. तेव्हा आता लगेच इकडे जबरदस्त अशी कानाखाली राजकुमारच्या तिलोत्तमा मारते आणि बोलते की गप्प बस, मी सांगितलं ना की मेहेंदळ्याचा वारीस फक्त हा अबीर आहे, सारंग आणि सावलीचा मुलगा. तेव्हा सारंगसुद्धा चकित होऊन जाते आणि सावलीकडे येते आणि बोलते की सांग ना सावली, खरंच तुझा आणि माझा मुलगा अबीर आहे का? सांग ना, तुला अबीरची शपथ. आता अशी अबीरची शपथ दिल्यानंतर सावलीला काय करावं कळत नाही. आता ती पुन्हा सारंगला सांगते की हो सारंग, हा तुझा आणि माझाच मुलगा आहे. तेव्हा मात्र आता सारंगला खूप आनंद होतो, पण मोनाली बोलते की नाही आई, ही ही जी काही आहे ना मुलगी, ही कुणाचं मूल घेऊन येते आणि तुम्हालाच सांगते की हा सारंगचा मुलगा आहे. तुम्ही ऐकताय, तुम्हाला माहीत आहे ना की 8 वर्ष झाली ही घरातसुद्धा नाही आहे आणि सारंगचा हिचा मुलगा कसा असणार आहे? तेव्हा आता लगेच इकडे तिलोत्तमा बोलते की हे बघ, मला जगन्नाथनी स्वतः सांगितलेलं आहे आणि मला माहिती आहे की जगन्नाथ कधीही खोटा बोलणारा माणूस नाही आहे. म्हणून मी सांगते मोनिका, तू आता माझ्या मधामध्ये पडू नको. आता अबीर कुठंही जाणार नाही, कारण मेहेंदळ्याच्या वारिसाला मी असं कुठंही जाऊ देणार नाही. तेव्हा आता सारंग पुन्हा बोलते की सांग ना, म्हणजे तू लग्न केलेलं नाही आहे? त्यावर आता इकडे रडत सावली बोलते की नाही सारंग, मी तुझ्याशिवाय कोणाचाही विचार केलेला नाही. तेवढ्यातच तिलोत्तमा बोलते की हे बघ सावली, आत्ताच्या आता तू घराबाहेर जा. तू लग्न केलेलं आहे नाही केलेलं आहे मला काहीही ऐकायचं नाही, पण माझा वारीस फक्त या घरामध्ये राहणार आहे, नाही की तुझ्यासाठी माझ्या या घरात जागा आहे. तेव्हा लगेच आता आईच्या विरोधात जाऊन सारंग बोलते की नाही, बस झाला आई, 8 वर्ष झाले मी सावलीविना राहिलो, माझ्या मुलाविना राहिलो, पण आता मी नाही राहू शकत. आता ओवीच्या आईची जागा फक्त आणि फक्त सावलीच घेऊ शकतो. अशा प्रकारे जगन्नाथ मुळे आता तिलोत्तमासमोर मेहेंदळ्याच्या वारीस अबीरच आहे हे सत्य आलेलं आहे. पण प्रेक्षकांनो, आता तिलोत्तमा एकीकडे सावलीला आतमध्ये घेत नाही आहे, तर खरंच आता सावली त्या घरात पुन्हा मेहेंदळ्याच्या एंट्री घेणार का? आणि आता नेमका सारंग तिची साथ कशी देणार? खरंच आता इकडे मोनिका आणि राजकुमारला तर खूपच मोठा धक्का बसलेला आहे, कारण फक्त त्या अवघ्या प्रॉपर्टीजसाठी आता त्यांनी हा घाणेरडा डाव रचत आता सारंग आणि सावलीला दूर केलेलं होतं. पण आता नियतीने पुन्हा त्यांना एकत्रित आणलेलं आहे. पण एकत्रित आणलेलं असून आता अबीर त्यांचा वारीस आहे हे कळल्यावर मात्र ते चकित झालेलं आहे. खरंच प्रेक्षकांनो, आता तिलोत्तमा आणि सावली या दोघींमधील वाद आता कमी होणार का? सारंग आता सावलीला पुन्हा त्याच्या बायकोचा मान देणार का? हे पाहणं खूपच रंजक आहे. म्हणून असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.